एक मिनिट काहीतरी झोल आहे आता तिकडे आता काहीतरी बघितलं मी काय? एक मिनिट तू म्हणे सगळ्यांना बाजूला घ्या बाजूला घ्या बाजूला घ्या एक मिनिट बाई माणसं तिकडे जा ग्रुप या साईडला मी बघतो एक मिनिट नमस्कार मंडळी. पुन्हा इथे भरणार आहे विनोदाचा दरबार अर्थातच तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. ओंकी शिवा हे जे कलाकारांचे फॅन्स असतात ना ते कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतात. आय नो पण तुला याची कल्पना नसेल. तुला लय आहे ऑफकोर्स खूप. रस्त्यावर लोक तुला विराज जगताप आणि पृथ्वी प्रताप म्हणून ओळखतात. तर हे स्किट सादर करायला येत आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर. असं कसं? हाय हाय. इव्हेंट आहे ना तुमच्या गावात ते पाटील म्हणून कोणीतरी आहेत त्यांनी बुकिंग केलं होतं रूम मध्ये. हेमंत पाटील इव्हेंट मॅनेजर. हां राईट. लेट मी चेक. बापरे किती बिझी आहे ही. रसिका वेंगुर्लेकरांचं नाव आहे आणि +1 मेल. तुम्ही असाल ना रसिका वेंगुर्लेकर? हो मीच आहे. लगेच किल्ले हव्यात कसं? नाही नाही ठीक मेलचं नाव नाही आहे. +1 मेल. ठीक आहे ना नाही, तुला नाही. एवढी काय घाई आहे अरे, येतील ना ते जरा अरे थांब तसं ना. नाही +1 लिहिलंय. पण हे या तुला सांगतो रसिका इथे गावाबिवत माहिती नसतात ना रे आपली नावं टीव्ही वगैरे नसतात कधी कधी तर माझं बेकार क्रेज आहे अरे चेंगरा चेंगरी होत्या मला भेटायला त्या दिवशी यार मी उतरलो स्टेशनवर ए फोटो असं खूप मला हो ठीक आहे मलाच सांगशील. अरे नाही मी जस्ट सांगतोय रे माझं खूप क्रेज आहे तुला सांगू. आणि मला ना इव्हेंटवाल्यांचा हाच राग येतो रे. आपण आधी यायचं आर्टिस्टने आधी यायचं इव्हेंटवाले नाही येणार वेळेत याला अर्थ आहे काय यार? ठीक Come on यार. आहे थांब ना तरी नशीब हॉटेल बरं आहे. असं फालतू हॉटेल असतं ना जरा टाइमपास केला ना यांनी अजून निघून जाईन ना मी डायरेक्ट निघून जातो थांबत नाही पैसे बिसे मला नको. पिपी. माझा रिस्पेक्ट मोठा आहे बाबा. हा वेडायस काय रे तू असं करणार निघून जाणार आहेस? म्हणजे बापरे मला नाही बाबा एवढा माज वगैरे करतायत. ए रसिका माज नाही म्हणजे करायचा माज आणि तू तर केलाच पाहिजे. कोण आहे यार तू मोरेंची बायको? भाई उद्या मोरे हॉलिवूडला गेले तर तू माज कोणाच्या जीवावर करणार? अति करतोय पिपी इथे बाहेर होत म्हणून सेटवर दाखवते मी तुला शहाणपणा करू मस्करी नकोस तू करतोय आज. मस्करी फालतू चिडू नको. चल चल त्याला इव्हेंट वाल्याला फोन कर पाटील का कोण आहे तो त्याला बोलव यार. तू पण करू शकतोस ना सगळं काय मीच कर ना, चल करायचं. ना. मेसेज करते मी त्याला. रसिका मॅडम मॅडम हा नमस्कार. हॅलो. वेलकम मॅडम वेलकम. Thank you so much. मॅडम एक फोटो सेल्फी हो काढूयात ना. प्लीज. Yeah, sure. मॅडम इकडे हे इकडे. थँक्यू मॅडम थँक्यू. अरे तुमचा एवढा जबराट फॅन आहे मी एवढा जबराट फॅन आहे बाप त्याला पॅरामीटरच डायरेक्ट एवढा जबराट फॅन आहे मी तुमचा. थँक्यू सो वेलकम मच. मॅडम. थँक्यू. ऍक्च्युली तुमच्या शहरात इव्हेंट आहे आमचा आम्हाला पाहुणे म्हणून बोलवले पण ते ऑर्गनायझर आले नाही कोणीतरी पाटील म्हणून. मीच आहे तुम्हीच आहात का? मीच तुम्हाला रिसिव्ह करायला आला. अरे वा ग्रेट. अरे हा अण्णा आहे ना आमचे अण्णांचा कार्यक्रम आहे हो. अच्छा. मी अण्णांचा उजवा हात आहे हेमंत पाटील म्हणता मला. ओ हॅलो हॅलो थँक्यू. आमचे अण्णा म्हणले का बुवा रसिका मॅडम आल्या की त्यांची अशी चोख व्यवस्था ठेवा म्हणे काय कमी नाही पडलं पाहिजे बुवा. वा. चला मग चालायचं का? हो चालेल. इथे अरे बापरे सॉरी सर हाय, हे हाय. तुमचे बंधुराज आहे का? बंधुराज पाटील का मोहन पाटील मी
पाटील कोण मित्र आहे का मग? नाही नाही असं काय करताय मित्र वगैरे तुम्ही हास्यजत्रा पाहत नाही का कमॉन अरे वा ओळखलंय पाहतो म्हणजे काय? क्रेझी मला वाटलंच होतं की रसिका मॅडम इकडे आल्यावरती मोरे सर तिकडे काहायला थांबतील. मी मोरे दिसतोय मी आज मी मोरे दिसतोय माझा चेहरा मी असा केलाय हा? असा अभिनय चाललाय माझा मोरे आहे मी मोरे आहे मी नाही सर मॅडम रसिका काय फालतू पण आहे मोरे आहे मी नाही सर कोण पाटील माझ्याशी बोललात ना फोनवर मी पृथ्वीक प्रताप आहे पृथ्वीक प्रताप अशी जत्रेवाले पृथ्वी प्रताप. काय बी सांगताय तुम्ही नाही येते. आहो पाटील नाही नाही मी सांग- माझ्यावर विश्वास ठेवा पृथ्वी प्रतापच येते हे हो तुम्ही सांगताय म्हणून एक मिनिट सर जरा तिकडे पहा. अरे बाप ह्या अँगल डिक्टो वाटता तुम्ही तसेच. या अंगाने म्हणजे अरे मीच पृथ्वी प्रताप आहे पाटील ए बरं आहेस ना, पाटील सॉरी सर सॉरी. काय होतं ना तुम्ही टीव्ही मध्ये अलग दिसता आणि इकडे अलग दिसता एकदम वेगळे दिसता तुम्ही. हो? हा तुम्ही ते असं वेगवेगळे गेटअप करून ते असं कॅरेक्टर रोल करता की हा. नाही त्याच्यामुळे तुम्ही असं ओळखूच येत नाही पटकन. आता कसं रामायणात कसं राम सीता लक्ष्मण आणि रावण भाऊ हे 4 जण सोडले तर बाकी सगळे अलग अलग गेटअप करून फिरायचे त्याच्यामुळे लोचा व्हायचा ओळखूच यायचं नाही तसं यांचं सगळे सारखेच दिसतात सगळे सारखे दिसतात. हसू नको ए हसू नको एवढा वेगळा नाही दिसत मी चला एक साली मिशी लावतो आणि एक ती बोकड दाढी लावतो एवढा वेगळा दिसतो ओळखतच नाही कोणी सर खरं सांगा मॅडम आता तुम्ही काय का नाही की मी नाही एवढा वेगळा दिसत मी आहे तसाच दिसतोय अरे यार. तू वेगवेगळे कॅरेक्टर्स करतोस ना हा. गेटअपचं ठीक आहे पण तू बेरिंग पकडतोस माझं काय मी मोरेंची बायको करते त्यामुळे मला पटकन ओळखलं तू वेगवेगळे कॅरेक्टर करतो ऍक्च्युली व्हेरिएशन वाल्या नटांची ना ट्रॅजेडीज आहे अरे म्हणजे ट्रॅजेडी पटकन ओळखत नाहीत ना लोक मला काय वाटतं ना एखाद्या नटामध्ये काहीतरी वैचित्र्य तरी हवं नाही तर एकसुरीपणा हवा तू सांग ना यार त्याला मी कोण आहे मी सांगितलं त्यांना पृथ्वी प्रताप लक्षात आलंय ना तुमच्या प्रताप, Yes, हो, आमचं बुकिंग झालंय का एकदा प्लीज आहे ना चेक मॅडम करा केलेलं आहे पृथ्वी हो ना? प्रतापांचं. बघ, तुमचं- हा, बिल्ल्यात तिला की आम्ही लगेच तयार पाटील होऊन चाललो. तुला काही ऍडमिट लागले का फोन कुठं टाकून ठेवलाय अरे, फोन आहे करतोय ना, तुला आहे एवढं ना, आहे ना इथे. कुठं होता एवढा उशीर उशीर म्हणजे मॅडम आल्या ती मॅडम अरे हाय मॅडम अरे त्याला ढकललं. हॅलो रसिका विंगुर्लेकर मॅडम हो शपथ मला खरंच वाटणं झालं या शपथ लगा मॅडम मी तुमचा लय मोठा फॅन आहे म्हणजे तुम्ही हायसरीलाच आमका आनंद वाटूक होया अरे बापरे मालवणी तुमच्याकडे शिकलो या माझ्याकडून तुमचं बघून थँक्यू थँक्यू आता गुजराती जोर धरलाय आता गुजराती जोरलाय 2-4 स्किट बघितली की नाही तुमची गुजराती चिपतूच बघा मला नाही प्लीज तुम्ही आता मस्करी करू नका सगळं मॅडम करताय तर. खरंच खरंच मला लय भारी वाटतंय मी जरा थांब की बाजूला कुठं म्हणजे मॅडम नमस्कार मॅडम मी सावत्या माने अच्छा अण्णांचा लेफ्ट हँड आहे ते अण्णांनी कशी तुमची सगळी व्यवस्था माझ्याकडे दिलेली आहे अच्छा. एक नंबर व्यवस्था करणार आपण वा, वा. 5 स्टार व्यवस्था चालेल टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. किल्ली घेऊन आम्ही- कशाला खा करते मामला रे हे तुमचे पप्पा आहेत का इकडे पप्पा आहे मी पप्पा आलाय काय बेरिंग आहे माझं कोण आहे मी पप्पा आहे मी पप्पा आहे मी नाही म्हणजे पप्पा आहे मी वाटतोय तरणा बांडगडी पण मी ओळखलंय ओळखलंय बघा. पप्पा आहे तुम्ही पप्पा आहे मॅडम लगा पप्पांनी केवढी मेंटेन केली तब्येत हो ना शेम शेम माझ्याकडे आहे लागा तुम्ही चोर बॉडी मी काय म्हणतोय लंगोट घालून या की एकदा आखाड्यात मजा येईल पप्पा आहे मी सांग ना यार रसिका, पप्पा आहे मी आणि पप्पाला नाही तुमचा गैरसमज होतोय माझे पप्पा नाही आहेत पप्पा का असेल यार मी कोणाचा नाही, 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 सर, सर, तुम्ही कंट्रोल करा अबे सांगते वयक ना तू थांब ना जरा वयकून दाखव वयक ओळखा भिकाऱ्या come on. ए ओय कुण दाखव करण्यापेक्षा सांग त्याला कोण आहे मी तू नको असं जात्रा. विचारू बा. त्याच्यातले आहे ते हसी चित्रीतले रवींद्र प्रताप रवींद्र प्रताप आहे मी कुठलं नाव आहे रे हे?
हे कुठलं नाव आहे भाई? हे कुठलं नाव आहे माझं? रवींद्र प्रताप. आता बोलले ना तुम्ही ती पट्टी कशाला देतात रे? हास्ययात्रेची खाली रवींद्र प्रताप लिहितात त्याच्यावर. पृथ्वी प्रताप आहे, मी ओळखा नाही यार मला. हा पृथ्वी प्रताप साहेब ते हा ये तू. नाही नाही तर वाटतच नाही तुम्ही, खरंच वाटत नाही. तर मी त्यासनी ओळखतोय पर्सनली टीव्हीत बघतोय त्यासनी मी तर टीव्हीत बघ. मी स्वतः बघतोय टीव्हीत त्यासनी, त्यांचं मला माहिती आहे ती. वा ये दौलत ये शोहरत ये दौलत ये तुम्हारे पैरों के तले रख दूंगा. हे माझं अभिदुल्ला. ओळखलं. मला माहितीये की ती म्हणताय की नाही, ऐ टिटवे एका झनाट्यात का नाही बाहेर ससनच दाखवीन तुला. शितले तुम्ही नाही ते, अरे तुम्ही नाही तर माझीच पात्र आहेत यार ती. मी नाही दिसत यार एवढं. नाही सर, तू वेगळं आहे ती. अरे मी येतो यार, ओळख ना यार मला. अहो नाही मी मी मला एवढं. अरे ऐक ना, ए भाई मी नाही दिसत रे एवढा वेगळा. ऐक ना, तुला शपथ सांगतो, मी खरंच वेगळा नाही दिसत. कधी कधी जजेस पण मला सांगतात ना, आज तू आमूलाग्र बदल केलास, तेव्हा मला लाजल्यासारखं होतं. कारण मी नसतो केलेला आमूलाग्र बदल. अक्षर मी तिथेच फिरत असतो कुठेतरी, त्यांना वाटतो तो आमूलाग्र. ओळख मी नाही, मला ओळखत नाही. चला. पृथ्वी प्रताप आहे यार. पृथ्वी, अमूलाग्र बदल तू नाही करत हे मान्य केलं, ते एक बरं केलंस. तू माझ्या बाजूने त्यांच्या बाजूने तू. तुझ्या बाजूने मग त्यांना पृथ्वी. सांग ना यार. मी नाही फक्त- सर, पण ओळख ना यार मला, ओळख अहो ना. नाही ओळखता येत तर मी नाही ओळखलं स्वतः. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवा ना यार. मी पृथ्वी प्रताप आहे. मी सांगतो विश्वास हो, ठेवा. हो, हो. मी ऐकतो पृथ्वी प्रताप हो, आहे. वेड्यासारखं भाई, बोलत मी बसू, पृथ्वी ठीक प्रताप आहे. आहे यार. भाई मी पृथ्वी प्रताप आहे. भाई मी पृथ्वी प्रताप आहेत, आहे. आहेत. मी आहे, मी आहे. तुम्ही शांत व्हा. मी आहे. मला ओळख आहे. नाही काय तुला लोचा सांगतो, माझ्यासोबत असं कधीच झालं नाही यार. मला आतापर्यंत सगळ्यांनी ओळखलंय. अरे माझ्या सुपर्या बंद झाल्यात रे. मला लोक ओळखायचं कमी करतायत. माझ्या सुपर्या बंद झाल्यात. हेमंत पाटील आणि श्याम राजपूत तिथे जळगावात ऑर्केस्ट्राच्या 2,000-2,000च्या पण सुपाऱ्या घेत आहेत. मला सुपारी नाही येते. मला सुपारी नाही येते यार. कुणाल मिश्रा साला मला 600 एपिसोड मध्ये 6 वेळा दिसलाय. प्रमुख पाहुणा असतो यार. मला बोलवा यार. मला ओळखा यार. मी पृथ्वी प्रताप आहे यार. सर शांत व्हा तुम्ही. मी पृथ्वी प्रताप आहे. सर, मी बेल नाहीये. मी पृथ्वी प्रताप आहे यार. अरे विक, तू खूप पॅनिक होतोय. थांब, एवढं काही झालेलं नाहीये. सर शांत व्हा. बरं ठीक आहे, मी मान्य केलं बुवा तुम्ही पृथ्वी प्रताप आहे. मान्य नको करू, मी आहे. बरं तुम्ही आहे असं बी मान्य केलं, पण तर आता तुम्ही स्टेजवर प्रमुख पाहुणे म्हणून बसणार आहे की नाही, तर मग तुम्ही असं दाढी मिशांचा गेटअप लावून बसणार आहे का? नाही म्हणजे मग मला स्केच पेन आणायला बरं होईल. म्हणजे आपण अशी दाढी मिशी काढून घेऊ, फक्त घाम आला तर असा पुसू नका, नाही तर तोंड काय करशाल. अरे पण मी स्टेजवरती दाढी मिशी लावून का बसेन? मी पृथ्वी प्रताप आहे. मी असा दिसतो, मी असा बसेन. नाही पण सर तुम्हाला ते दाढी मिशामध्ये ओळखतात ना लोक. हा मी काय म्हणतोय 100 वेळा काढायचं घालायचं कुठे एवढं करत बसताय. गोंधवून घ्या की असं. बेस्ट गोंधवूनच टाका, टेन्शनच नाही. कुठं रोज शिकता परत संध्याकाळी जाऊन काढा. गोंधवलं म्हणजे मुळात मी का गोंधवेन? मी असा दिसतो, मी असा बसेन ना यार. मग मी पृथ्वी प्रताप आहे यार. ओळख मला. तू पॅनिक नको, मी बोलते. हे तुम्ही चुकीचं करताय. खूप मोठे नट आहे ते. हा, बाहेर खूप मान आहे त्यांना. तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावर इतके फॅन पेजेस आहेत त्यांचे. एक फॅन पेज आहे माझा. आहे, लोक ओळखतात त्यांना. तुम्ही असं वाग, ते निघून जातील. मी खरंच ते निघून जाईल. निघून जातील. सर मी निघून ऐका, जाईन. खरंच तुम्ही वेगळे दिसता. मी निघून जाईन. नाही, नाही, खड्ड्यात सर, गेला रे मला. सर, नाही. सर, सर खड्ड्यात- खड्ड्यात- सॉरी सर सॉरी सर, म्हणजे यार ओळखत नाही आणि बोलवलं इव्हेंटला. सर आम्ही मजाक करून राहिले होते ना हो. मजाक म्हणजे मजाक करून राहिले आम्ही. तुम्ही नाही का हास्य जत्रेत एकमेकांची खिचातानी करता, तशी खिचातानी केली आम्ही ना फक्त. आई शपथ, हे तुम्ही ऍक्टिंग करत होता? कमाल ऍक्टर आहात यार. एक मिनिट म्हणजे एक तुम्हाला माहिती आहे मी पृथ्वी प्रताप आहे. ओळखलं मला. सर सॉरी करत आपलं उगाच आपलं असं वेलकम फन. मला ओळखलं यार. ओळखलं तुला. चेंगरा चेंगरी होते मला बघ. पण खरं सांगू का सर, म्हणजे अगदी मनापासून वाटतंय मला. तुम्ही किती बी दाढी मिशा लावल्या की नाही दिसत वेगळं. खरंच तर तुम्ही बोलायला लागले की नाही, दुसऱ्या वाक्याला मला कळतंय हे पृथ्वी प्रताप आहे. लगेच कळते मला. खरंय खरं. पृथ्वी प्रतापचे आई गं. कसे ते 3च आवाज ठरलेले आहेत.
एक ते शंकराचं करते एक ते कॉमन मॅनचं काहीतरी आहे आणि हल्ली एक काहीतरी मास्तरचा एक आवाज काढायला लागले वेगळं बरोबर आहे. तीच तीन आवाज इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तीच असं आवाज नाहीये असते. असं नाही निवांत असं नाहीये बोलताय. माझं मी वेगळा दिसतो मला माहितीये मी करतो गेटअप मला माहितीये मी वेगवेगळा दिसतो एक मिनिट मगाशी तर म्हणत होतास मी वेगळा नाहीये मी सेमच दिसतो. मी आहे नाही मी मला अडकव नको मला अडकव मी दिसतो वेगळा मला माहिती सर 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 तुमचा प्रॉब्लेम काय आहे? नाही तुम्ही वेगळे दिसता म्हटलं तरी तुमचा प्रॉब्लेम आहे हा ना. तुम्ही वेगळे नाही दिसत म्हटलं तरी तुमचा प्रॉब्लेम Exactly. एक मिनिट मुद्दा हा आहे की मी खऱ्या आयुष्यात पृथ्वी प्रताप सारखाच दिसतो मी कॅरेक्टर करताना वेगवेगळं गेटअप करतो वेगळी दाढी वेगळी मिशी असं सगळं करत असतो मी त्यापेक्षा कॉमेडी शिका की मग नाही, किती दिवस दाढीच्या मिशीच्या मागे आत कॉमेडी लपून राहणार आहे ना शिकून घ्या तुम्ही क्लास लावून घ्या तुम्ही म्हणजे लोक ओळखतील तुम्हाला हे बरोबर आहे मी कॉमेडी शिकली पाहिजे याला तू समर्थन देतोय अण्णांचा राईट हँड माझ्या मागच असतो इथे कॉमेडी शिकवू कशी तू वा 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 मस्तच झालं असणार स्किट. मी माझ्या अभिनयात खूप बिझी होते त्यामुळे मला बघता आलं नाही. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना त्यांना कसं वाटलंय हे. अप्रतिम विषय आणि अत्यंत निधळ्या छातीचे आहात तुम्ही सगळे की स्वतःवरचे विनोद इतक्या जिगरबाजपणे आपण सहन करतो आणि त्याच्यावर परत आशा निर्माण करतो याला फार मोठं काळीज लागतं हे मी वारंवार सांगतो पण ते तुमच्या सगळ्यांमध्ये आहेच प्रश्नच नाही. उत्तम परफॉर्मन्स MSJ डिलक्स असलं तरी परफॉर्मन्स सुपर डिलक्स. वा वा. सोनाली ताई हा सगळा परफॉर्मन्स होता ना ही +1 म्हणत होती मला वाटतं क्लास 1 होता. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. चार्ली चॅप्लिन असण्याच्या स्पर्धेमध्ये स्वतः चार्ली चॅप्लिन तिसरा आला होता. तर मला आज हे प्रहसन पाहून तो प्रसंग आठवला की पृथ्वी तो प्रसंग तुझ्यावर येणार आहे की तुला पटवून द्यावं लागणार आहे की मीच आहे पृथ्वी. वा 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 सुपर्ब. मस्त मस्त. मंडळी शिवाली हे खरंय हे ऐकल्यावर आपल्या लक्षात येतं की आता स्टेजवर कुठल्याही थराचा वेडेपणा होऊ शकतो. येस आणि हा वेडेपणा दाखवायला येत आहेत अर्थातच मी शिवाली माझा नवरा निशिम आणि माझे बाबा माझा सम्या दादा. समीर चौगुले. शिवाली आहे खरा तू थांबणार आहे बाबा अरे काय घाई आहे तुम्हाला सॉरी हा आणि बघायला गेलं तर मला घाई असायला हवी ना. हो बऱ्याच महिन्यांनी मी येतो ना इथे तुम्ही इथंच पडीक असता. रोज हा म्हातारा याच मंचावर असतो तरी किती घाई आहे हो तुम्हाला. हा गॉड गिफ्टेड आहे काय सगळं गॉड आपल्याकडे. गिफ्टेड आहे काय गॉड गिफ्टेड आहे का घाई आहे तुम्हाला ते सांगा मला. नाही मी सुद्धा बरेच दिवसांनी हे स्किट करतोय म्हणून थोडीशी एक्साइटमेंट होती बाकी काय नाहीये. अरे एक्साइटमेंट असण्यासारखं काय आहे या दळभद्री वाक्यात. सध्या करायला काय नाही चला कल्याणला बालनाट्य शिबिर घेऊया. असा विचार करणाऱ्याला कळणार काय एक्साइटमेंट इथली काय आहे ती. इथे बघा जास्त बोलायचं नाही. फिल्म करतोय मी हिंदी. इथे स्किट नाही करत बसत मी कळलं का. मस्त नांगी ठेचली माझी. सल्यूट आहे तुम्हाला. करू हे ना. निशिम बाबा तुम्ही दोघं काय करताय अहो, ही सगळी वाक्य स्किट सुरू झाल्यावर आहेत हा ना ना. आताच काय बोलताय. हो, हो. मग स्किट सुरू झाल्यावर काय ब्लँक उभं राहणार का नाही, असा. नाही, बरोबर. आपण परत करूया बाबा तुम्ही विसरून जा. आम्ही ना पहिल्यापासून सुरू करतो हा. चालेल चल, पहिल्यापासून चल, चल. पहिल्यापासून एकदम पहिल्यापासून. हो हो सर गणपती रोल करा. एवढं आधी नाही इथून कर चल ये एवढं नाही ये इथून कर गणपती रोल कर. हा मस्ती बघितली त्यांची. निशिम म्हातारा माणूस आहे लागला असेल ना रे डोळा. डोळा लागलाय मग डोरबेलचा आवाज काय बेंबी मधून काढताय. कसं
तो तोंडातूनच काढतायत ना. कसं बोलतोय कसं बोलतोय? ओ उघडा ओ, पटकन उघडा, नाहीतर मग ढील टाक. उघडा, दार उघडा. किल्ल्याचं दार बसवलंय तुमच्या घराला? या 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 बाबा 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 अरे नका ना रे, काय येतो रे मी इथे? 3-3 महिन्यांनी काय येतो या स्किट साठी मी? का बाणेदारपणे सांगत नाही? फोन आल्यावर नाही येणार मी. का सांगत नाही मी? माझी पण गरज आहे ना. पुढचं सुरू करू करा. बेटा काय झालं बेटा एवढं रडायला? बाबा का रडतेस? एवढं काय दुःख आहे तुझ्या हृदयात? बाबा मला निशिमच्या घरी नाही राहायचंय बाबा. का बेटा? बाबा निशिमच्या घरी माझा जीव 20 कासवा होतो बाबा. 20 कासवा? बेटा 20 कासवा असा शब्द नाहीये तो. साकाऊ वासू असा शब्द आहे बेटा तो. अहो, कासावीस असा शब्द. हा कासा 20. तुम्हीच असं शिकवणार? काय शिकणार आहे ती? कासावीस एवढाच शब्द आहे. हो हो कासा 20 होईल ना, असा शब्द आहे ना बेटा. हो बाबा. काय झालं काय झालं? बाबा निशिमलाच विचारा काय झालं ते. त्याच्या घरातल्यांमुळे भांडणं होतात आमच्यात. 1 मिनिट वाटेल ते सांगू नकोस बाबांना. काही सांगत नाहीये मी निशिम. तू भांडणं उकरून काढतेस माझ्या आई बरोबर. उगाच सांगू नको माझ्या घरच्यांमुळे भांडणं होतात वगैरे. अरे जयवंत वाडू कोण जयवण वाढू? आता असं बोललात ना बोलू बोलू मला वाटलं जयवंत वाडे. अहो, जावई बापू आहे मी. बरोबर बरोबर काय झालं? इकडे या या बसा इकडे शांतपणे बसा. मी सांगतो ना बसा बघू इकडे शांतपणे. हा, इकडे इकडे इथं बस. नाही नाही इथं 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 बसा बस बस. काय झालं मला सांगा. परवा सकाळी आमच्या घरी शिवाली हे खरंय? बाबा मी शिवाली हे खरंय? अहो मी पुढचं चुकलं. परवा सकाळी आमच्या घरी नाही बाबा चुकलं. या थराला पोहोचलीस तू. नाही बाबा. या लेवलला पोहोचलीस तू. नाही असं नका बोलू. परवा सकाळी आमच्या घरी. नाही. याला काय अर्थ आहे? नाही हे चुकलं. माझे संस्कार आहे. नाही अहो, बाबा. ही माझी तुला ए लांब आधी सुटणार नाही. नको. परवा सकाळी आमच्या घरी याला काय अर्थ आहे? नको बाबा. तू अशी नाही बाबा ऐकायचीस तू. बाबा नको. नाही नाही बाबा नको. काय करताय? बाबा नको. बाबा बाबा काय? बाबा. हो बाबा बाबा नको. अहो, काय करताय? हो, हो. बेड काढ, बेड काढ. अरे हा मूर्ख आहे का माणूस? बाबा बोल बोल. भिंतीतून आलात. ए, आता नका करू, चला. इज्जत तू- काय निघते निघते. बाबा बाबा ऐका माझं. राम नाही शिवाली हे खरंय? चुकलं. काय बोलले जावे बाबू आता? चुकलं. परवा सकाळी आमच्या घरी परवा सकाळी आमच्या घरी चुकलं बाबा. मी काय तोंड दाखवायचं समाजात? उद्या मी रस्त्याने जाताना लोक काय म्हणतील ते बघा. परवा सकाळी आमच्या घरी बोलणाऱ्याचा आई बाप झाला आहे. काय उत्तर द्यायचं? चुकलं माझं. उद्या मी गेलो कलकत्त्याला. तिकडे लोकांना म्हणाले ओलू जो ओ देखो परवा सकाळी आमच्या घरी को बापो काय उत्तर द्यायचं हमको? परवा मी गेलो जापानला. तिकडे फिरायला लागलो. जापनीस लोक म्हणाले नाही 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 नाही. म्हाताऱ्या. काय? हे जपानीज आहे? तिकडे कुत्र विचारतं का रे तुला जपानला जायचंय? तुला जपानची स्वप्न बघतोय? चपला झिजतील म्हणून नाक्यावर जात नाही तुम्ही आणि जपानला जायचंय. हसू नका. आणि तू बावळट. हा अक्कल नाहीये तुला? कशाला बोल? मी चुकले बाबा सॉरी. कशाला? काय चुकलीस तू? मी सांगितलं काय चुकली? मग कशाला ओव्हर ऍक्टिंग करते? बिंडोकपणाचं ATM. मूर्ख. तुम्ही हसू नका बाबा. आधी ऐकून घेत जा मग चिडायचं. मी सांगतो तुला शिवाली. शिवाली हे खरंय. या एका वाक्यावरून अख्खा राडा होतो ना, म्हणून 5-5 पानांचं स्किट लिहितो हा. आणि लाज वाटली पाहिजे या गोष्टीची यांना. ए राग आलाय. नाही बेटा नाही. निशिम खावा झाली.
आवाज खाली असं आहे ना ते किती लाज आहे हो एवढं म्युझिक घेऊन खावा झाली म्हटलंस तर कसं होईल मला सांग हा? किती लाज आहे मी समजवतो. 2 शब्दांमध्ये फंबल मारते आवाज खालीच खावा झाली जरा लहान हा? आहे, लहान आणि आहे. तुमची अपेक्षा आहे मी हिला घरात ठेवायचं नाही समजून घ्या शांत नाही, राहा अजून शांत तुम्हाला माहित नाही हिने काय केलंय ते शांत मला सांगा काय घडलं ते सांगा काय घडलंय मला मी सांगा. मध्ये रिॲक्ट होणार नसेल तरच सांग अजिबात रिॲक्ट होणार नाही हा काल माझ्या बॉसला मी घरी बोलवलं होतं अरे जेवायला हो का? अरे म्हणाली मी नवीन रेसिपी करते हा. गोटी भजी ओहो गोटी भजी Yes. अप्रतिम गोटी भजी असते पण तुमच्या मुलीने काय केलं हा. स्टेशनरी मधून खऱ्या गोट्या घेऊन आली हा? आणि त्या पिठात भिजवून तळल्या अहो काय बोलताय काय माझ्या बॉसला खायला घातल्या 2 गोट्या माझ्या बॉसच्या इथे अडकल्या होत्या बाहेरून दिसत होत्या मला आणि त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा माझा बॉस मला म्हणाला यू आर फायर्ड गेट आउट बाप रे म्हणजे नोकरी गेली की काय तुमची मला जॉब वरून काढून टाकलंय बाबा अरे, अरे, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मी आता बेरोजगार आहे बाबा नाही, या नाही, या मुलीमुळे नाही, मी तुमच्या समजवतो, मी मुलीमुळे समजवतो. नोकरी गेली आहे बाबा बेरोजगार चिडू नका मी आहे ना ऍक्च्युली मी तेच एक काम घेऊन तुमच्याकडे येणार होतो काय मी तुम्हाला एक ऑफर घेऊन येतोय ऑफर येस बिझनेस ऑफर बिझनेस ऑफर कसली जॉईन मी कसली बिझनेस ऑफर पार्टनर म्हणून जॉईन व्हा मला ओय, शपथ! येस येस यू हर्ड इट किती भाग्यवान आहेस निशिम तू तुला माझ्या बाबांनी विचारलंय पार्टनरशिप साठी बाबा हा किती करालो आपल्या मुलीसाठी ए नाही ग बाळा अगं बाबा ओ बाबा मी माझ्या जांभळ्याचे चोडे करून घातले ना तरी माझे उपकार फेडता नाही कुठला जांभळा हा? कुठले जोडे जांभळ्याचे जोडे तुझ्या बापाने घातले का कधी जांभळ्याचे जोडे असतात ओव्हर ऍक्टिंग करू नको तू सतत ठीक आहे हरकत नाही चिडू नका आणि कसला व्यवसाय करणार आहे ते विचार ना आधी हे काय? मी ओ, ओ, हा, इथेच आहे बिझनेस सांगा मी चकल्या विकायचा बिझनेस करतोय चकल्या विकायचा चकल्या विकायचा हो तुम्ही बघा जॉईन व्हायचं तर व्हा सांगता ना का मी जॉईन होऊ हो ए, मी कोण आहे सॉफ्टवेअर इंजिनियर 1.5 लाख महिना पगार घेत होतो मी चकल्या विकू आता एकाच चकली मागे ₹1.5 मिळेल तुम्हाला महिन्याच्या कमीत कमी 30 चकल्या तरी विकल्या जातील कॅल्क्युलेट करा किती होईल ते निशिम सुवर्ण संधी सोडू नकोस निशिम मिलिनियर होशील टांग तुझी एका चकली मागे ₹1.5 30 चकल्या म्हणजे ₹45 तुझा बाप मिलेनियर होणार आहे आणि निशिम मला नाही बोलायचं मला नाही करायचा हा बिझनेस ₹1.5 एका चकली मी मागे 30. ऑफर दिलेली आहे त्यांनी स्वीकारले नाही माझी चूक नाही त्यानंतर म्हणू नकोस बाबांनी तुझ्यासाठी काही हा, केलं नको म्हणू चल नाही आपण नाही 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 निशिम प्लीज ऐक ही सुवर्ण संधी सोडू नको ना माझ्यासाठी अगं तू काय बोलते शिवाली ही प्लीज कुठली- बाबू माझ्यासाठी ऐकणार आहे अगं पण याच्यात Please काय- ना. अगं हे खूप नॉनसेन्स तुला माझी शपथ आहे ए शपथ हे नाही बघ. शिवाली अगं तू शपथ नाही नको. ऐकलंस तर कमॉन वेळ नाहीये प्लीज मी मरून जाईन ए, शिवाली हे नको करत जाऊ यार मरून ठीक आहे मी करतो चल बाबा तयार आहे तो तयार आहे तो yes. आता मी तुम्हाला चकली कशी विकायची याचं ट्रेनिंग देणार आहे आधी तुमच्यात काय टॅलेंट आहे हे मला बघायचंय मागे एक पिशवी आहे बापरे यात निशिम चकल्यांचा स्टॉक आहे या चकल्या तुम्हाला विकायच्या आहेत एक बेवडा येणार आहे आता इथून त्याला तुम्ही चकल्या विकायच्या आहेत. 1 मिनिट बेवड्यालाच का विकायच्यात मी चकल्या या देशात बेवडे जेवढे चकल्या खातात तेवढे कोणीही खात नाहीत रिसर्च आहे माझा ही बसा रिसर्च आहे तिकडे. बाबांचा रिसर्च चल 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 बाबा तुम्ही आता बेवडा करा आणि तो चकल्या विकेल हो बेटा हो बेटा अशा बेवड्याला कळणार कशा चकल्या विकतो ते आधी विकायला नको त्यांनी चकली 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 काहीतरी म्हणा बापाने विकली अशी चकली चकली टाकली असं कोण विकत निशिम ऐक ना बाबांचं ट्रेनिंग कडे कॉन्सन्ट्रेशन कर ठीक आहे घाबरू हा, नकोस. चला हा. चकली 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 काय हसायला नाही 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 बेवडा हसू शकतो बेवडा घरात हसू शकतो मी घरात आहे माझ्या बस. चला या चला या चकली 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 जा, 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 जा. मैं तो बेवड़ा है मैं तो पियला है जा, 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 मैं तो बेवड़ा है मैं तो बेवड़ा है मैं तो पियला है मैं तो बेवड़ा है शिवाली तुझ्या डोळ्यात पाणी बाबा किती अप्रतिम बेवडा आहात तुम्ही बाबा. मूर्ती
श्रीमंत बेवडा. मूर्ती देवा काय आवाज येतो? बाबा ते ते बेवड्याच्या बारीक बारीक जागा किती भारी बाबा. मला मला जमेल असं बेवडा. तुला नक्की जमेल. मी आहे ना, तुला नक्की जमेल. जमेल? काळजी करू नकोस. हो, प्रॅक्टिस करत बस असे करून. हा? फक्त आवाज करू नकोस बेटा. त्याची प्रॅक्टिस कोपऱ्यात कर. तोपर्यंत मी याला ट्रेनिंग घेतो याचं. मी आलो तुमच्या. मी काय चकलं तुम्हाला. चकलीचे चकली हसू नका. चकलीचे चकली शेव है क्या? नाहीये. चकली है? आहे. तो शेव दे दो. अरे किती शेव आता बोललो नाहीये. बरं. मुद्दाम करतात का? निशिम, मला नाही विकायची चकली. मला नाही जमत. मला नाही विकायची चकली. एवढं तुम्हाला जमतं ना? या बसा आणि करून दाखवा मला. अच्छा, मी विकून दाखवू? हो, तुम्ही विकून मग बेवडा कोण करणार? मी करेन. ठीक आहे, करा. मग आता बघ कसं ते. हा बाळा, कसं विकायचं. निशिम बाबांकडे लक्ष हो दे. चल बघतोय. ए चकली, ए चकली, चकली, ए चकली, यायची चकली. ए चकली. चकली वा. काय होतंय? अरे बाबा बाबा काय झालं? अरे काय बेवडा केला याने. अरे मळमळला मला एवढं. मोठा हा? स्वतःचा बेवडा स्वतः बोलतो. कुठला बेवडा असा बोलतो? मी तर बेवडा आहे असं स्वतः सांगतो बेवडा. हा आणि माझा बेवडा वाईट. अरे बापरे बापरे बापरे. मी जो बेवडा करेन तो ऍक्सेप्ट करायचा. बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे. बिझनेस शिकवताय की ऍक्टिंग वर्कशॉप शिकवताय? आता कळलं त्या मुलांना कसं वाटत असतं. पर्सनल नाही. चाल विका चकली. हा ए चकली दे रे चकली. ऐसा खींच के मारेगा बेवड़े को चकली नहीं बेचते. भाग भाग तेरी. चल भाग, चल इधर से. भाग, बेवड़े को चकली नहीं बेचते. चल भाग इधर से. चल भाग इधर से. बाबा किती भारी. ओय शपथ बाबा. निशिम चल भाग. कळलं का? अरे बाप रे. कमाल कमाल. विचारूया हास्य रसिकांना त्यांना शिवाली हे कराय कसं वाटलंय. प्रसाद सर. बघितलं, एक बेल्ट दिला तर कसं होतं स्केट. अग कमाल कमाल. अशक्य आणि अतर्क्य गोष्टी असतात या सिरीजमध्ये, पण त्या तुम्ही इतक्या कमाल करता तिघही. फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. वा 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 वा. सोनाली ताई. मला तुम्ही खूप महत्वाची आयडिया दिली आहे. कारण मला असं वाटतंय की माझा जो नवरा आहे नचिकेत, त्याला माझ्या माहेरी खूप जास्त आदर मिळतो. खूप प्रेमाने वागतात सगळेजण. तर थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजे ना माझ्या आईबाबांनी वगैरे. तर मी जरा त्यांना क्लासला पाठवते. किमान चकली तरी विकायला शिकू देत. सुपर्ब सुपर्ब. ओंकी शिवा. आज परत एकदा गौरव गेलाय खरात काकूंच्या दारात. ओहो हो, खरात काकू, आत का घरात काकू. आलोय मी दारात काकू. गातो मी सुरात काकू. पडत नाही मी प्रेमात काकू. पुढचं वाक्य सुचत नाहीये काकू. मदत करा मला काकू. कशाला एवढा शहाणपणा करायचा असतो तुला. तर हे स्किट सादर करतात आपले हास्यवीर. इतकं सोपं होतंय. माझ्या मागे मागे बकऱ्या आहे. माझ्या मागे फिरायला. इकडे या. दत्तू म्हणे प्लॅन लक्षात आहे ना? हो. आपल्याला खरात काकूंच्या घरामध्ये साप सोडायचा आहे. रबरी साप. कळलं तुम्हाला? पण गौऱ्या, हा रबरी साप खरंच काकूंना पुरेल? खरं वाटेल ना? खरं वाटेल ना? त्या घाबरतील ना? अरे खरात काकू घाबरतीलच. पण खरात काकूंपेक्षा आपल्याला जास्त त्यांच्या घरी ती कात्रजच्या स्नेक पार्क मधनं आलेली नागिन आहे ना, तिला घाबरवायचं आहे. तिला वश मध्ये करायचं आहे. काय विश करायचं? हॅपी बर्थडे. वश बोलल्यावर तू विश बोलशील. तुला असा बुलबुलचा गाडवा करेन तर तार वाजवीन तुझी. कळलं? तू फालतूगिरी करू नका ना यार. ऐका ना माझं 2 मिनिटं. कळलं काय? हा साप
का नाही मी पकडणार प्रिया घाबरणार मग मला मिठी मारणार आणि मग मी तिला इम्प्रेस करणार असा साप पकडून की मी साप पकडलाय म्हणून मी त्यांना बोलण्यात गुंतवील तोपर्यंत साप कुठे फेकून द्या हा लक्षात ठेवा ओके चला 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 कमॉन 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 माझ्या मागे या. ओ खरत काकू 4 मार आलाय दारात काकू स्किट करूया जोरात काकू. द वन अँड ओनली दत्तू मोरे पण सोबत आहे. दार उघडा. एडी जुळतंय हे वन म्हणून नका ना बोलू यार मी सांगतोय तेवढं करा ना फक्त. ओ खरत काकू गौऱ्या आलाय दारात काकू आले आवाज? अरे शिव जातोय कोणाचा स्किट करूया जोरात काकू खरत काकू एवढ्या मोठ्याने ओरडतोय म्हणजे गौऱ्याच असणार आहे. आणि किती हळू ओरडतात बघ ना. खरत काकू ओ काकू हाय पटकन बोल कशाला आलायस? आवाज चढवून बोलायचं नाही. ए, माझं घर आहे मी कसंही बोलेन. सनकली ना बेकार आहे मी. धरा रे मला काय करायचं बघायचंय. एक मिनिट सोडा ए, सोडा रे, सोडा काय करशील? सोडलं ए काय करशील? हा काय करशील? शांत बसूया या शांत बसेन मी या बसा या आता तू म्हणे बसा चला. पटकन बोल कशाला आलायस? अरे शेजार धर्म आहे मी तुम्हाला मदत करायला आलो होतो. तू बस बस बाबा. कसली मदत? कसली मदत म्हणजे तुमची ती भाची आली ती कुठे दिसत नाहीये. आंघोळीला गेली ती. कुठे बापरे कधी कुठे आहे आंघोळीला गेली कुठे एवढं कराल? नाही नाही ती काय धबधब्याखाली जाणार आहे आंघोळीला? ओ तू जिसकी खोज में आया है पर्वत के पीछे है झरने के नीचे है आजा रे. कशा टाइमपास करताय? झरने के पीछे नाही किचनच्या बाजूमध्ये बाथरूम आहे ना तिकडे गेली आहे ती. मग ती कधी येणार आहे. ती मुक्कामाला गेली. तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही. निघा चला निघा. दत्तू भरायला कुणी नाही पाहिला. ठीक आहे रे. माझं नाव कशाला घेतलं? अयो कोण आलंय का आत्या? पण नाही देव सौंदर्य आणि आवाज याच्यामध्ये नेहमीच घोळ कसा काय करतो यार. हाय एक्सक्यूज मी. ओ सॉरी 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 नाही नाही मला वाटलं माझे मित्र उभे सगळे मित्र? एवढे सगळे मित्र सॉरी सॉरी सॉरी. इथून बोल. हाय गौरव नाम तो सुनाई होगा. हाय मी दत्तू मोरे. चालतळ बघितली असेल तू. हा पाहिले. हाय मी बने बुंगा फेम. ते तुमचं केसातलं पाणी आमच्यावर उडवा ना. हा उडवा ना प्लीज उडवा 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 ना. उडवा. ते केसातल्या पाण्याने आंघोळ करणार आहेस इथे? चला ना निघा ना तुम्ही इकडनं. अरे कशाला असं कशाला मारता तुम्ही. बसा बसा एक मिनिट बसा. ऐका ना शेजार धर्म म्हणून तुम्हाला मदत करायला आलोय. तुमच्या घरी पाहुणे आले आहेत. प्रिया ए प्रिया तुला काय पाहिजे का मी आणून देऊ. मी आणू. बाटलीची बुच्चन पाहिजे त्याला देताल काय? ते काय आहे? बुच्चणं कुठे? पाहिजे तिले. बाटलीची बुच्चन कशाला. बाटलीची बुच्चन रंगवती ना मी त्याच्यावरती डिझाईन काढती चित्र काढती आणि ती अंड्याची टर्पल पण पाहिजे त्याच्यावरती पण डिझाईन काढती मी. आणि ती स्ट्रॉच्या नळकांड्या असतात ना ते स्ट्रॉच्या नळकांड्यावरती पण डिझाईन काढती ते पण पाहिजे. म्हणजे सगळं तुला पाहिजे. हा. बुच्चन आणि टर्फल. ते स्ट्रॉच्या नळकांड्या ते टर्फल आहे ना ते स्ट्रॉ आणि बुच्चनाचं मी कावळा बनवती कावळा. तुम्हाला पाहिजे कावळा? नाही नाही हो असं म्हणत होतं त्याला. आहे ना ती फार कलागुण आहे तिच्या अंगामध्ये खूप मग आहेत. कधी बघायला मिळतील कलागुण आम्हाला. कावळा बनवेल ना तेव्हा बघा कलागुण. चला निघा. आपण देऊया ना नको नको आता नको तेवढ्या लागीचं. निघा, चला, चला, निघा, निघा. ठीक आहे सगळं करतो. डोंट वरी. बरं सगळं आणायचं का प्रियासाठी. आणायचंय जा पटकन ओके जा घेऊन. येतो घेऊन येतो घेऊन निघा निघतो. निघा. ए तिकडे दरवाजा ए, आहे. पाय मोकळे करतो तू असं असं. गौऱ्या काय मोठं घर आहे यार. 1222 स्क्वेअर फीट. गौऱ्या काय काय झालं गौऱ्या? हळू. काहीतरी झोल आहे. कुठे? काय
एक मिनिट काहीतरी झोल आहे आता तिकडे जाताना काहीतरी बघितलं मी काय एक मिनिट तू थांब. म्हणे सगळ्यांना बाजूला घ्या बाजूला घ्या बाजूला घ्या एक मिनिट बाई माणसं तिकडे जा ग्रुप या साईडला मी बघतो एक मिनिट सांगतोय 2 मिनिटं थांबा. साप आहे. गौऱ्या बरं झालं सोडलं मला नाही तर मी जागीच काट टाकली असती काकू त्या खिडकीतून आला सापान इथे खाली गेला काकू मी बघितलं दत्तू तू घरी जा आईने बोललो तुला काठी घेऊन आईने बोलवले नाही तुला आधार देतो ना मी तिला कशाला आधार देतोय साप आहे खाली साप साप आहे हा मला पण देणार आहे कोणीतरी आधार. काकू तुम्हाला नाही खाटीला आधाराची गरज आहे थांबा 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 ना मी आहे ना बापरे लेस बेकार आहे साप दत्त्या उतर खाली उतर नाही नाही अरे उतर ना तिला आधार देतो मी तिला घरी जा जा तुझं काम झालं जा संपलं काम हा थांबा मी प्रिया मी शिकवणार तुला साप कसा पकडायचा ते भीती वाटते ना. अरे मला येतो साप पकडता पण सांग बाबा काकू गौऱ्याने मी खूप साप पकडलेत खरंच तुला पकडता येतात खरं साप? येतो म्हणजे अरे मी सरपंच आहे हे सर्पमित्र म्हणायचं त्याला सॉरी 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 साप बघून त्याला प्रिया खाली आहे थांबा ना थांबा प्रिया खाली आहे मी तुला शिकवतो साप कसा पकडायचा ते भीती वाटते ना. घाबरू भीती वाटते. ए भीती वाटते तिला अजिबात नाही भीती वाटल्यावर त्याला कुठं मिठी मारती जा घरी जा तुझा घरी जा सॉरी तुझं काम संपलं स्किट मधलं जा ना चल ये प्रिया मी आहे ना हा? मी आहे तुला भीती वाटली ना प्रिया तुला भीती वाटली नाही ये ए गौऱ्या ए, मी पण खाली उतरू का रे मला पण शिकवतोस का साप कसा तुम्ही नका खाली उतरू वर नाही, थांबा मला भीती वाटते रे तू असं करून वर आला तर काकू ऐका तुम्ही घाबरू नका एक काम करा काकू तुम्ही नागिन डान्स करा नागिन dance करा. हा बस. अरे आता काय वेळ आहे नागिन डान्स करायला सांग. माझं ऐका काकू तुम्ही डान्स केलात ना तर व्हायब्रेशन्स तयार होतील आणि साप आपोआप वरती येतील आणि बोलतील अरे काकू नाच रही है भागो भागो पावके मीचे मत आओ जगो जगो असं बोलून पळून जातील असं बोलून पळून जातील काकू मागे एवढं बोलतो साप सोसायटीच्या कार्यक्रमात एकदा नाचला होता तेव्हा असे 3-4 साप पळाले होते सोसायटीत मी बघितलं मी सांगतोय ना ए, मी नाचल्यावर खरंच जातील नाचा. जातील. मी नाचू हा, हा, नाचा. नाचा. बेलांची नागिन निघाली ब्यागोबा डुलायला लागला. थांबा तुम्ही फक्त नाचा गाऊ नका नाचल्यावर साप जातात गायल्यावरती घोळका येईल हा आणि नाचताना खाली याचा पण विचार करा हा थांबा चला या प्रिया आता मी साप पकडतो पकड हा आता नाही सोडत मी बापरे हे एक तर मेरी तरफ दत्तू म्हणे अभी इसको पकड़ता है मैं आरामात अभी इसको पकड़ता है अभी इसको हळू गौऱ्या थांबा हळूहळू बोल नका यार मला भीती वाटते ना ए रुके ए चमाट हा प्रिया साप पकडला. गौऱ्या मेल्या आमचा चंकी तिकडे त्याच्या रबरी सापानं डॉक्टर खेळत होता इथे घेऊन आलास त्याचा रबरी साप सगळ्या लोकांची खेळणी घेऊन पळतो नालायक मुलगा नुसता. तर अशा प्रकारे आपण आपल्या घरात साप आला तर पकडू शकतो ट्रेनिंग मस्त चला ट्रेनिंग झालं चला दत्तू म्हणे प्रिया येतो आम्ही चलो कडी का लावता आहात आपण माझं भीती वाटते आहे गळा सुकतो आहे जीभ सुकते आहे साखर मिळेल सगळं मिळेल. प्रिया खरे साप कसे मारतात बघायचंय खरे
झिपऱ्या साप असतो ना काकू. त्याला असं पकडायचं, असं करायचं आणि काकू नाही काकू अशा एक ताडी साप पण असतो त्याला असं पकडायचं, असं हलवायचं आणि एक असतो ना तो बिनकामाचा असतो त्याला पण असं पकडायचं आणि काकू काकू नागिन डान्स करा. नागिन डान्स, हा. नागिन डान्स करा. हा मुझको राणा जी माफ कर. नागिन डान्स आहे. हा कुठला नागिन डान्स आहे? पटकन नागिन डान्स कर. एवढ्या कुत्र्यासारखं बुडवेल. मी नाग्या आम्ही नागे मी नाग्या आम्ही नागे मी नाग्या आम्ही नागे आता काकू हळूच खाली उतरणार आहेत आणि हे नाग माझ्या पायाखाली येणार आहे. आम्हाला असं सॉरी आम्हाला हा साप पकडताना खूप मज्जा आली. बघूया दर्दी रसिकांना किती मज्जा आली आहे. प्रसाद सर. वा 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 बहारदार. ते किंग कोब्रा असतो, किंग कोब्रा. तो असा फणा काढतो मोठा असा. तो जेव्हा फणा काढतो असं वाटतं की क्या बात आहे, बघत राहावं. इतका सुंदर दिसतो तो कोब्राचा फणा. तसं वाटलं प्रिया तू अशी आंघोळ करून ओले केस घेऊन अशी आलीस ना, तसं वाटलं हा बघत राहावं. आणि मग घूस पायावरून जाते तेव्हा कसं होतं तसं वाटलं तुझा आवाज ऐकल्यानंतर. वा वा. तुम्ही तिघं काय म्हणजे त्या विषयाला जेवढी वळवळ अपेक्षित होती तेवढी केली. उत्तम. आयुष्यभर लोकांना नाग्या म्हणत फिरतोस ना, त्याचे हे भोग आहेत लक्षात. वंडरफुल. खूप मजा आली. सोनाली ताई. वनिता तुझं स्पेशल कौतुक आहे, कारण मला नेहमी असं वाटतं हल्ली ना आपण कोणाच्या शरीरयष्टीबद्दल बोलू शकत नाही, जोक्स करू शकत नाही, कारण त्या माणसाला लगेच अपमान वाटतो. पण तू तुझ्यावर झालेल्या प्रत्येक विनोदाला इतकी दिलखुलास रिॲक्ट होतेस, त्यामुळे आम्हाला सुद्धा हसताना संकोच वाटत नाही. मी टी व्हीवर जेव्हा तुमचं स्किट बघायचं तेव्हाही जाणवलं होतं, आणि आज प्रत्यक्ष पाहताना तुझं आवर्जून कौतुक करावं असं वाटतंय की तू नव्याने हे आम्हाला सगळ्यांना शिकवतीयस एका अर्थाने की हो प्रत्येकामध्ये काहीतरी वैविध्य असतं. मी नकटी आहे, तुझं वजन जास्ती आहे, त्याच्यावर कुणीतरी जर जोक करतंय तर त्याच्यावर हसायला काय हरकत आहे. नाहीतर लगेच आपले सगळे महिलांचे झेंडे समोर येतात, किंवा स्त्री पुरुष काही पण असू दे, आवडत नाही कोणालाही. तर थँक्यू इतके निर्मळ विनोद केल्याबद्दल. आणि अप्रतिम गौरव, ठरलेलं आहेच हे स्थळ. माहिती नाही आवाजामुळे तू नाकारशील, आपण बघू. थँक्यू सो मच. चला. तर मंडळी, हास्याची ही फटकेबाजी अशीच होणार आहे, पण आता वेळ झालीये थांबायची. तर पाहायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.